तिकडे संभाजीनगरमध्ये नीटचे परीक्षार्थी आक्रमक झालेत। निकालाची फेर तपासणी करण्यासह परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये विद्यार्थ्यांकडून मूक निदर्शनं करण्यात आली। वेगवेगळ्या प्रकारचे फलकांचं प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला। एनटीएने जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट्स आहेत, जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता। रँकिंग खूप हाय गेली आहे, तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं। माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट्स रिपब्लिश करावे त्यांनी। 580 मार्क्स येत आहे आणि माझा रँक 1 लाखाच्या वर चालला। जेवढे तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे, आणि हे सगळं जे झाले ते स्कॅममुळे झाले। कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉलेज भेटलं होतं, तर मला अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं, पण रँक जेव्हा बघितलं तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स, आणि मी ऑलरेडी ग्रेपेड होतो। माझं आणखी 1 वर्ष वाया जातं त्याच्यावर। जे एनटीएचा स्कॅम झाला एवढा मोठा, म्हणजे रँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे, त्याच्याबद्दल सगळे आम्ही इथं बसलो आंदोलन करत आहोत। कारण आम्हाला न्याय पाहिजे, कारण एवढं 570 मार्क्स आहे मला, माझं 3rd रिपीट होतं। मी ऑलरेडी 3 वर्ष दिले माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी। लास्ट इयर म्हणजे मला 450 होते, त्याच्यावर मला BMS मिळत होतं, आणि ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की 570वर सुद्धा मला BMS घ्यावा, म्हणजे अशी गरज पडू शकते। सुमित, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये परीक्षार्थी आक्रमक दिसत आहेत आणि निकालाची फेर तपासणी करण्यासह परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी ते करतायत। काय नेमकं म्हणणं आहे, काय नेमक्या अडचणी दिसत आहेत विद्यार्थ्यांसमोर? 12वी नंतर जी मेडिकल क्षेत्रात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी नीटची परीक्षा घेण्यात येते, याच परीक्षेत काही गोंधळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह राज्यभरातील इतर विद्यार्थ्यांनी देखील केलेला आहे। त्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने आणि हे करण्यात येत आहेत। आणि 14 जूनला लागणारा निकाल हा 4 जूनला का लागला, या ज्या परीक्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत। धन्यवाद सुमित या सगळ्या अपडेटसाठी।